सारंग मी सगळी फाईल चेक केली आहे. सारंग सगळ्यांसमोर मी काही बोलू नाही शकलो, पण आपल्या सावली क्रीममध्ये जे काही इश्यू झाले होते ना त्याचा लॅब रिपोर्ट आहे फायनल. हे जे केमिकल आहे ना, हे केमिकल आपण प्रॉडक्टमध्ये आपल्या नाही वापरत. तिला जी रिएक्शन झाली होती ना ती ह्याच केमिकलमुळे झाली होती. एक्झॅक्टली. आणि हेच केमिकल कोणीतरी आपल्या फॉर्म्युलामध्ये मिक्स केलं आहे. सारंग मी आपल्या फॅक्टरीचे सगळे CCTV फुटेज चेक केले. फॅक्टरीमध्ये जे रॉ मटेरियल येतं ना त्याच्यामध्ये ह्या केमिकलची एंट्री नाही आहे. का? कारण हे केमिकल आपण मागवलंच नाही आहे. याचा अर्थ असा की हे जे सगळा कांड झाला आहे ना तो फॅक्टरीच्या बाहेर झाला आहे. मुद्दाम कोणीतरी केलंय नीला. अरे कोण आहे? कोणी केलं असणार आहे? शिवानी असेल. सारंग हे जर शिवानीने केलं असेल ना तर हा खूप मोठा प्लॅन आहे. आणि आपण हे प्रूव्ह कसं करणार? तो मास्कमॅन सापडला पाहिजे. त्यानेच हा बॉक्स चोरलाय आणि स्वराचा खून पण त्यानेच केलाय. मला असं वाटतं तो जो मास्कमॅन आहे तो शिवानीचा माणूस आहे. तो सापडला की सगळं केस सॉल्व्ह होईल. ठीक आहे, मी देवाला इन्फॉर्म करतो. बघूया काय होतं. ओके, गुड नाईट. पाहिलं सुद्धा. ठीक आहे, गुड नाईट. हाँ सावली बोल. अहो काय करताय? मी खूप एन्जॉय करतोय सावली. खूप एन्जॉय करतोय. खूप मजेत आहे मी. तू नाही आहेस ना तर खूप आनंदात आहे. बरं वाटतं मला. शांत एकदम असं सारंग सर करून असं कोणी मला त्रास द्यायला नाहीये ना. असं खोली पण अशी शांत शांत वाटते मला. एकदम आनंदात. तुला म्हटलं होतं ना मी की एक दिवस सुद्धा मला असं 1 वर्ष असल्यासारखं वाटतो. हा स्वतः 1 वर्षाची शांतता सगळी मी एका दिवसात अनुभवली. एवढं छान वाटतं. रिलॅक्स्ड एकदम. सवय झाली आता मला. तू नसलीस की असं राहायची ना सवय झाली आता मला. राहू शकतो मी एकटा. फार छान वाटतं मला. तू पण तिकडे एन्जॉय करत असशील ना. भैरवीजी तिकडे तुला काम करायला देत नसेल. भैरवीजी तिकडे तुझे लाड करत असतील आणि काम न केल्यामुळे तुझं अंग पण दुखत नसेल. छान वाटत असेल एकदम. तुला गोड गोड खायला देत असेल. माहेर वाशिनीचं सुख अनुभवत असशील तू. दिवाळी छान साजरी करत असशील ना. हा फक्त फटाके फोडायचे राहिले असतील. सारंग सर फुटले फटाके फुटले. गप्प बसा. हे बघा, मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशिवाय करमत नाहीये आणि मलाही तुमच्याशिवाय करमत नाहीये. मी येते उद्या तुमच्याकडे. अजून ऐका तर. हॅलो हॅलो सारंग सर. हॅलो. असा गुणी नवरा. सावली, ए सावली झोप आता. बस झाले गुलुगुलू. सकाळी रियाजाला बसायचंय. चल झोप. गुड नाईट. काय ग? आल्यापासून बोलत नाहीयेस. शांत आहेस. काही झालंय का? नाही, कुठे काय? काहीच नाही झालंय. तुम्हाला का असं वाटलं की काय झालंय म्हणून? मी ओळखते तुला. नक्की काहीतरी बिनसलंय. मला नाही सांगणार? तू सगळं काही माझ्याशी बोलतेस, मला सगळं सांगतेस, मला माहिती आहे. हो ना? होय. मग बोल. सांग ना बाळा, काय झालंय? मला आधीच खूप वाईट वाटतंय की ताराचा काल पहिला पाडवा होता आणि तिच्यासाठी मी सगळं काही सागर संगीत केलं.
पण तू पाडवा साजरा करू शकली नाहीस. आय एम सॉरी. मला मला खूप वाईट वाटतंय आणि तुला सुद्धा त्याचा त्रास झालेला आहे हे कळतंय मला. हे सगळं राजकुमार बद्दल आहे ना ग? हो ना अमृता, मला कळतंय. पण तो तुझ्याशी जे वागलाय ना त्याला माफी नाही. खूप वाईट वागलाय तुझ्याशी आणि मला लाज वाटते. तो माझा मुलगा आहे याची खरंच खूप लाज वाटते. आई, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? आई खरं सांगते, मी एकदम ठीक आहे. आणि तसंही जे काही घडलंय ते सगळं विसरून पुढे जायला शिकते मी. नका काळजी करू तुम्ही. तू जर का माझी सून असतीस तर गोष्ट वेगळी होती. पण तू आता माझी सून नाहीयेस ना, मुलगी आहेस ना. मी तुला मुलीसारखंच वागवते, त्याच दृष्टीने बघते तुझ्याकडे. म्हणून मला असं वाटतं की तुझं सगळं काही छान व्हावं, व्यवस्थित व्हावं. अमृता, पुढे खूप मोठं आयुष्य पडलंय. पुढच्या आयुष्याचा विचार कर तू. आणि अमृता, एकटीनं आयुष्य काढणं खूप कठीण असतं. विचार कर बाळ. आई, नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? मला असं म्हणायचं की मागचं सगळं काही विसरून जा. पुढचा विचार कर, तुझ्या भविष्याचा. जा पुढे, मागे वळून बघू नकोस. आणि मी आणि बाबा तुझ्या पाठीशी असणार आहोत कायम. तू जो निर्णय घेशील आम्हाला मान्य आहे. जरा पटापटा हात चालवा मॅडम. अख्खा दिवस हेच नाही करायचंय. नाहीतर काय, मम्मा ती ना राणीसारखी राहते तिकडे. उलट ती मलाच ऑर्डर सोडते. हो का ग? शिंग फुटलीत तुला? तारावर ऑर्डर सोडतेस? आता दिवाळी संपेपर्यंत इथंच राहायचं. आता इथं आहेस ना, तोवर चांगली कामं करून घेते तुझ्याकडनं. आणि हो, आता दिवाळी नंतर भरपूर कार्यक्रम घेतलेत मी. तेव्हा आता तुझा रियाज व्यवस्थित व्हायला पाहिजे. बाय द वे, घरी रियाज करतेस की नाही? माई, तिथे रियाज करता नाही येत. ठीक आहे, मग आता इथे रियाज कर. चल सोडते, रियाजाला बसूया. हो, सोड. आले.